पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे। मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी बुलेट ट्रेनचे मुंबईतील भव्य असे रेल्वे स्थानक बांधण्यात येत आहे। याच रेल्वे स्थानकाची पाहणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली। मुंबईमध्ये जवळपास 21 किलोमीटर भुयारी मार्ग या बुलेट ट्रेनचा असणार आहे। यासाठी सुमारे 76% उत्खनन कार्य आतापर्यंत पूर्ण झालेले आहे। बीकेसी येथील बुलेट ट्रेनचे प्लॅटफॉर्म जमिनीपासून सुमारे 26 मीटर खोल असणार आहे। तर या पूर्ण कामासाठी 32 मीटर खोलपर्यंत उत्खनन करावे लागणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न असणारा असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच बुलेट ट्रेनच्या प्रकल्पापाशी आपण आहोत। मुंबईतील बीकेसी या ठिकाणी हे सर्व काम आहे ते प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतंय। अत्यंत प्रगतीपथावरती हे काम असताना आताच या ठिकाणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील ही भेट आहे ती या प्रकल्पाला या साईडवरती दिलेली आहे। बीकेसी येथे स्थित हे सर्व काम आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहिलं तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी एकमेव भूमिगत स्टेशन आहे ते या ठिकाणी बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी बांधण्यात येत आहे। या प्लॅटफॉर्मवरती हे प्लॅटफॉर्म आहे ते जमिनीपासून जवळपास 26 मीटर खोलीवरती असून या स्थानकात प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स तसेच सर्व्हिस फ्लोअर एकूण असे 3 मजले असणार आहेत आणि या कामासाठी सुमारे 32 मीटर अंदाजे 100 फूट खोलपर्यंत उत्खनन आहे ते देखील केलं जात आहे। आपण पाहतोय सुमारे 10 मजली इमारतीच्या उंचीच्या बरोबरीचं हे संपूर्णपणे उत्खनन आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या स्थानकात एकूण 6 प्लॅटफॉर्म असणार आहेत आणि या प्लॅटफॉर्मची लांबी देखील 415 मीटर असेल, जी 16 डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी विशेष पद्धतीने या ठिकाणी बांधण्यात येणार आहे। अद्ययावत अशा सुविधा आहेत त्या देखील उपलब्ध असणार आहेत। हे काम आता प्रगतीपथावरती असून येणाऱ्या वर्षामध्ये लवकरच बुलेट ट्रेन देखील सुरू करण्याच्या सर्व ज्या प्रक्रिया आहेत त्या भारत सरकारकडून करण्यात येत आहेत। परंतु हे प्रगतीपथावरती असलेलं काम आता बुलेट ट्रेनचं आपण पाहतोय आणि या ठिकाणी अंडरग्राउंड जे स्टेशन आहे ते बांधण्याचं काम आहे ते सुरू आहे। व्हिडिओ सुरेश सावंत, निखिल चव्हाण, पुराणी न्यूज, मुंबई।